मागणी आहे, ज्या ज्या रस्त्यांवर ह्या जानेवारीच्या टेंडरमध्ये कामं सुरू झाली असतील, मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकांनी मला न्यावं आणि तिथे आपण सगळेच प्रेस समोर जाऊन पाहणी करू की किती कामं सुरू झालीत, कुठे कामं सुरू झाली. की महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि आमचं सरकार आल्यानंतर ह्या घोटाळ्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करणार म्हणजे करणार आणि जे अधिकारी आणि जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी ज्यांनी चुकीचं काम केलं असेल त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबई लुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही. मुंबईकरांवरच सतत ही टांगती तलवार का, की पाणी पण तुमचंच, कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसे पण तुमचेच आणि तुमच्याच नाका आणि घशात आम्ही प्रदूषण टाकू. हे सतत मुंबईकरांना खच्चीकरण का चाललंय? मुख्य गोष्ट हीच आहे, की आपण पाहत असाल, जे मी काल सांगितलं, की बोनस काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या भूमिकेमुळे आणि जे आम्ही खोके सरकारचं डोळे उघडून दिले, त्याच्यामुळे काल बीएसटी आणि बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना मिळालं. पण अजूनही मला वाटतं महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की आज ते खात्यात जे पैसे आहेत ते जाणार की नाही? कारण अनेक आश्वासनं या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिलेत. अगदी दहीहंडीच्या मंडळांपासून सगळीकडे. एक सुद्धा आश्वासन पूर्ण कुठे झालेलं नाही. तसंच रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल पुढचा मार्ग काय? रस्त्याची कामं कधी सुरू होणार दक्षिण मुंबईतली? मला वाटतं परवा आपली प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर रात्री बीएमसीने काहीतरी उत्तर दिलं होतं, की इथे आम्ही अमुक कामं सुरू केलेत, तिथे तमुक कामं सुरू केलेत. आज मी मागणी करतोय, की मुंबईतला एक जबाबदार आमदार म्हणून आधी जसं मी फिरायचो मुंबईच्या महापौरांना घेऊन आणि सगळे अधिकारी घेऊन आपण पण सोबत असायचं, तशी माझी तयारी आज माझी मागणी आहे, ज्या ज्या रस्त्यांवर ह्या जानेवारीच्या टेंडरमध्ये कामं सुरू झाली असतील, मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकांनी मला न्यावं आणि तिथे आपण सगळेच प्रेस समोर जाऊन पाहणी करू की किती कामं सुरू झालीत, कुठे कामं सुरू झालीत. कारण आमचं सरकार तर येतच आहे, तुम्हाला माहिती आहे. सगळीकडे वातावरण आहे, की महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि आमचं सरकार आल्यानंतर ह्या घोटाळ्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करणार म्हणजे करणार आणि जे अधिकारी आणि जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी ज्यांनी चुकीचं काम केलं असेल त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबई लुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही. आणि आपण हेच पहा, प्रत्येक ठिकाणी आता स्ट्रीट फर्निचरचा जो पण घोटाळा आहे त्याच्यात मी पुन्हा एकदा बोलणारच आहे आपल्या माध्यमातून. पण तिथे देखील आता थोडा प्रयत्न असा सुरू झालाय, की शेड्यूलवरचे आयटम्स घ्यायचे, नॉन शेड्यूल आयटम्स बाजूला करायचे आणि 22 कोटीचं कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट झालेलं आहे असं मला कळण्यात आलंय. स्टॉप वर्क देऊन. ह्या धक्कादायक गोष्टी आहेत. खरं तर ह्या गोष्टी आपल्या देशात झाल्याच नाही पाहिजेत. पण हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. जसं मी सतत सांगत आलोय, कर्नाटकामध्ये जनतेने उत्तर दिलं एका भ्रष्ट सरकारला, मध्य प्रदेशमधलं भ्रष्ट सरकार आता तिकडची जनता घालवेल. तसं महाराष्ट्रातलं पण भाजप प्रणित जे सरकार आहे, घटनाबाह्य खोके सरकार, ती जनता घालवल्याशिवाय राहणार नाही. आज पहा ना तुम्ही, की जिथे जिथे आम्ही स्कॅमचे जे काही विषय घेतलेत, कुठे ना कुठेतरी भाजपचं कोणतरी एखादा नगरसेवक, माजी नगरसेवक, आमदार पत्र देतात आणि सांगतात बघा आम्ही केलं. ठीक आहे तुम्ही करा, पण हिंमत असेल तर ह्या सरकारचा पाठिंबा काढा. म्हणजे एका बाजूला जे करायचं ते करायचं, खोके सरकार चालवायचं, पूर्णपणे पाठिंबा द्यायचा, महाराष्ट्र लुटायचा, महाराष्ट्राला संपवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या बाजूला श्रेयवादात पडायचं. मला वाटतं त्याच्यात मी काही जास्ती जाणार नाही. पण आमचं काम हे लोकांसमोर आहे आणि पुढचे पण जे 4 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, कारण ह्या कॉन्ट्रॅक्टर जो दक्षिण मुंबईचा जे कॉन्ट्रॅक्टर होते, ब्लॅकलिस्टिंग होणार की नाही, पेनल्टी भरणार की नाही. बरं असं मला कुठेतरी सांगितलं गेलंय, की पेनल्टी पण जी घेणार आहेत ह्या कॉन्ट्रॅक्टर्स कडून, ती बीएमसीचं पेमेंट झाल्यानंतर त्याच्यातून पेनल्टी कापणार आहे. मग नक्की कोणाला दंड तुम्ही मारताय? आमच्याच जनतेच्याच खिशावर पैसे दंड मारताय तुम्ही. खरं पेनल्टी ही कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातून आली पाहिजे. ह्याच्यावर म्युनिसिपल कमिशनर बोलणार आहेत की नाही, हा एक मोठा प्रश्न पडतो. बरं हा जसा एक मोठा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे, मुंबईकरांचा जो रस्ते असतील त्याचा, तसा दुसरा मोठा प्रश्न आणि आपण पण मला वाटतं काही लोकांना सर्दी झाली आहे. इथून मला काही आवाज येतात, काही लोकांना खोकला झालाय. हा मोठा प्रश्न झालाय, गंभीर प्रश्न झालाय. मुंबईत प्रत्येक व्यक्तीला ॲलर्जी, सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय. कुठच्या ना कुठच्या तरी व्यक्तीला ह्या धुळीचा त्रास झालेला आहे. प्रदूषणावर सतत आम्ही काम करत आलो. महाविकास आघाडी सरकार असताना आपल्याला आठवत असेल, आरेचं आम्ही 808 एकरचं जंगल केलं मुंबईत. मुंबईने ठाण्याच्या मध्ये जो ठाणे क्रिक आहे तिथे रामसर साईट केलं. अनेक गोष्टी आपण फॉरेस्टेशन करत होतो, अर्बन फॉरेस्ट करत होतो, ईव्ही पॉलिसी आणली. ह्या सगळ्या गोष्टी आता हे सरकार, खोके सरकार आल्यानंतर बंद झालेलं आहेत आणि पर्यावरण मंत्री देखील महाराष्ट्राला नाही आहेत. ही गंभीर बाब आहे. आज पहा तुम्ही, आपल्यातून कितीतरी लोक ट्विट करतात, रिपोर्ट्स लिहितात, बातम्या करतात, पण पर्यावरण खात्यातून किंवा पर्यावरण मंत्री म्हणून कोणी आपल्याला ह्या खोके सरकारमधून उत्तर दिलंय का? आज जशी हालत मुंबईची झालेली आहे, सगळीकडे आपण बघताय धुकं धुकं धुकं, स्मॉग सगळीकडे दिसत आहे. आणि मग म्युनिसिपल कमिशनर असेल, कोणी असतील, कुठची कुठची कारणं देत असतात, की आता कचऱ्यामुळे झालं, कचरा कोण जाळतंय, अमुक जाळतंय, तसमुक जाळतंय. ही सगळी कारणं खोटी आहेत. ह्याच्यात आम्ही देखील काम केलेलं आहे. मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन बनवलेला आहे.
त्या मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन प्रमाणे आम्ही काम देखील करत होतो. एक स्पष्ट कारण ह्याच्यात एवढंच आहे, की जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सचं, त्या बिल्डिंग आणि कॉन्ट्रॅक्टिंग साईटमधून ही सगळी धूळ येत आहे. ही सगळी धूळ मुंबईकरांना त्रास देत आहे. आणि ह्याचं कारण एवढंच आहे, आधी पण सरकार होती, आधी पण मुंबई महानगरपालिका होतं. आम्ही 25 वर्ष बघितलेलं आहे. कामं एवढीच चालायची, सगळीकडे रस्त्याची असतील, अनेक वेगळी कामं चालायची, पण प्रदूषण एवढं वाईट नव्हतं. ह्याचं कारण एकच आहे, की जे नियोजन व्हायला पाहिजे, ते नियोजन आज मुंबईमध्ये होत नाहीये आणि अनेक शहरांमध्ये होत नाहीये. कदाचित नगरविकास मंत्र्यांना त्यांचं खातं चालवायचं कसं हे माहिती नसेल. पण मूळ गोष्ट हीच आहे, की आज मुंबईमध्ये तुम्ही पहा, जिथे-जिथे कामं सुरू आहेत, मला एक सुद्धा बिल्डिंग साईट दाखवा जिथे ते हिरवे पडदे लावलेले आहेत, स्प्रिंकलर लावलेले आहेत. अजून काही जे नियोजन म्हणून सांगितलेलं आहे, मार्चमध्ये पण ह्याच प्रशासकाने अशीच गाईडलाईन काढली होती. काही झालं त्या गाईडलाईनचं? कुठेही दिसली तुम्हाला गाईडलाईन? कुठेही नाही दिसली. आणि परत मग धुकं आलं, फॉग आला, स्मॉग आला, फॉग नाही स्मॉग आला, की परत तीच गाईडलाईन काढतात, बैठक दाखवतात आणि मग काही ना काहीतरी चालतं. पण ज्या मुंबईमध्ये पालकमंत्रीच एक बिल्डर आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची आम्ही तरी? हा मोठा प्रश्न झालेला आहे. मग आज मला वाटतं मेट्रोचं काम थांबवलं, उद्या कुठच्यातरी फ्लायओव्हरचं काम थांबवतील. पण ही जनतेची कामं थांबवण्यापेक्षा मी या खोके सरकारला आग्रह करीन, की थोडी तरी हिंमत दाखवा आणि जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर तुमचं सरकार चालवत आहेत ना, त्यांची कामं थांबवण्याचा प्रयत्न करा. आज बीकेसी मध्ये बघा जेवढं बांधकाम चालू आहे, कुठेही तुम्हाला हिरवा पडदा दिसलाय का आजूबाजूला येता जाताना? कुठेही स्प्रिंकलर दिसलेत का? पण प्रत्येक वेळी कुठचाही प्रॉब्लेम आला, कुठचाही विषय आला, की मुख्यमंत्र्यांचा एक स्टँडर्ड रिस्पॉन्स असतो. कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन रिस्पॉन्स. आत्ता पण त्यांनी काय आयडिया काढलेली आहे? स्प्रिंकलर गन विकत घ्यायचे. स्मॉग टॉवर लावायचे. किती 30-32 कोटीचे स्मॉग टॉवर लावायचे. हां, ते काय आज मी ऐकलं 1000 टँकर विकत घ्यायचे आणि रस्ते धुवायचे. ह्या कारणामुळे मुळात कुठेही प्रदूषण होत नाही. प्रदूषण हे तुमच्या बिल्डर्सच्या साइट्सवरनं येतं. हिम्मत दाखवा आणि ते काम रोखून दाखवा पुढचे 15 दिवस. जोपर्यंत ते जे काही तुम्ही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या पाळत नाही, तोपर्यंत काम रोखून दाखवा. कारण मुळात आपण 1000 टँकर विकत घ्यायचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आला. रेंटवर घ्यायचं म्हणजेही कॉन्ट्रॅक्टर आला. स्प्रिंकलर गन घ्यायची म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आला. तुमचं ते आता काय सांगितलं त्यांनी स्मॉक टॉवर घ्यायचे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आले. हे सगळं झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचं परत बोनस. पण मुंबईकर करणार काय ह्याच्यावर प्रश्न. आणि हे सगळं होत असताना हे 1000 टँकरमध्ये पाणी भरणार तरी कुठून? तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात पाण्याचा मोठा प्रश्न आहे. दुष्काळ काही-काही अजूनही जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आहे. आणि हे सगळं होत असताना एल निनो आपल्या राज्यात येऊन गेले असताना मुंबईकरांवरच सतत ही टांगती तलवार का, की पाणी पण तुमचंच, कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसे पण तुमचेच आणि तुमच्याच नाका आणि घशात आम्ही प्रदूषण टाकू. हे सतत मुंबईकरांना खच्चीकरण का चाललंय? हा आज माझा त्यांच्याकडे प्रश्न आहे.